जर आपण बघितलं तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यानंतर आता सध्या महायुतीच्या पायाखालची तर वाळू सरकलेलीच आहे। सोबतच आता मवियामध्ये सुद्धा आता या संदर्भामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। जर हे दोन बंधू जर एकत्रित आले तर मवियाचं काय होणार असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। काँग्रेसची या संदर्भामध्ये भूमिका काय असू शकते, काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भात? सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर सुरुवातीतून होत आहे की दोन्ही ठाकरे बंधू नेमकं एकत्र येणार तर कधी येणार आणि याची अधिकृतरित्या घोषणा ही नेमकी कधी करण्यात येईल आणि ही घोषणा कोण करेल, असे प्रमुख 3 मुद्दे आहेत। कारण की समजा पाहायला गेलं तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले होते। त्यांना एकत्र येण्या बघण्यासाठी जे आहे वरळी NSCI डोम वरळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम जो आहे तो देखील घेण्यात आला होता। दोघांची ग्रँड एंट्री त्या ठिकाणी झाली। त्यानंतर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस देखील झाला होता। वाढदिवसानिमित्त राज ठाकरे जे आहेत ते थेट मातोश्रीवर अनेक वर्षांनंतर गेले आणि त्या ठिकाणी त्यांची जाऊन भेट घेतली, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। 35 मिनिटं राज ठाकरे मातोश्रीवर होते आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा अशाच चर्चा आहेत की दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार। गणपतीचा मुहूर्त आहे की दिवाळीचा मुहूर्त आहे की अजून किती वेळ लागेल, कारण की एकीकडे निवडणुका देखील समोर आहेत। पण या सगळ्या गोष्टी दोन्ही ठाकरे बंधू समजा एकत्र आले तर याचा कुठेतरी डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे हा महाविकास आघाडीवर थेट होणार। महायुतीला तर मताधिक्यांमध्ये नुकसान होईलच, पण महाविकास आघाडीला देखील याची चांगलीच चपराक जी आहे ती बसू शकते। कारण की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती जी आहे ती त्यांची तोडली होती आणि त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्यावेळेस या महाविकास आघाडीची स्थापना झाली। म्हणजे महाविकास आघाडीचं उगम या ठिकाणावरून झालं, ज्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक गट होता, सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, हे तिघांची मिळून ही महाविकास आघाडी आहे। समजा उद्या जाऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मग काँग्रेसचं आणि शरद पवार गटाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचं, या दोन पक्षांचं नेमकं काय होणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। हे दोन्ही पक्ष जे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी पसंती देतील की नाही देतील, की यावर पुढे काय चर्चा होईल। महाविकास आघाडीचं कुठेतरी कनेक्शन राज्यामधलं जरी राज्यामध्ये महाविकास आघाडी जरी असली तरी याचं थेट कनेक्शन हे केंद्रामध्ये देखील जातं। कारण की केंद्रामध्ये देखील इंडिया आघाडी आहे, जी राहुल गांधी आणि सोबतच सर्व पक्षांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये मागील 2 ते 3 वर्षांपासून जे आहे इंडियामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे आहे ते काम करत आहे। या इंडिया आघाडीच्या नावावर देखील अनेक वाद जे आहेत ते सुरू होते आणि अशामध्येच राज ठाकरे हे इंडिया आघाडीचे देखील घटक पक्ष म्हणून जाणार आहेत का, मित्र पक्ष म्हणून जाणार का, हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे जो देशाच्या पातळीवरचा आहे तो देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू समजा एकत्र आलेत तर महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे। कारण की सध्या बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे देखील आमदार आहेत आणि सोबत येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील जागा वाटपमध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते जास्त जागा वाटप। त्यामुळे जर आपण बघितलं तर हे दोन्ही बंधू जर एकत्रित आले तर मविया त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तू सोबतच राहा। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी याच मुद्द्यावरती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेले। अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण या दोन्ही बंधूंच्या एकत्रित करण्यावरती जर आपण भाष्य करायचं जर झालं तर जर हे दोन्ही बंधू एकत्रित आले आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तर मग काँग्रेस आणि महाविकास आघाडी या दोन्ही बंधूंचं स्वागत करणार का, विशेषतः राज ठाकरेंचं स्वागत करणार का महाविकास आघाडीमध्ये? मला तर कधी कधी हे जे राजकीय तुम्ही विश्लेषण करता त्याची कीव येते। आपण बघा, याचा फटका जो आहे ना तो भाजपला बसेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा वोट जो आहे तो इंटॅक्ट आहे। हे चोरी करून आलेल्या निवडणुकीचा वरून जर अनालिसिस केला तर अनालिसिस चुकणारच, पण सत्य परिस्थिती अशी आहे की याचा फटका कुणाला बसणार असेल तर तो भाजपला बसेल। महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष जे आहे त्यांना ते जर वेगळे लढले तर त्यांना काय फायदा होईल आणि काँग्रेसचा काय आणि राष्ट्रवादीचा काय फायदा होईल याचा अनालिसिस जर व्यवस्थित केला तटस्थपणे 9च्या निवडणुकांच्या अनुषंगाने तर आपल्या लक्षात येईल की फटका कोणाला बसेल। खरं आहे। धन्यवाद अतुलजी, तुम्ही बातचीत केली या संदर्भामध्ये। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर आता नेमकं काय राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।